नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत 33 चेस्टमध्ये प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग आणि एक सोबत आपण 3 ब्लाऊजची कटिंग करणार. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि आपलं फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने. दोन्ही चॅनलला जाऊन आपले व्हिडिओ बघा आणि रोज आपले सकाळ आणि संध्याकाळ 2 व्हिडिओ वेगवेगळे पडतात. तर दोन्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर अंगावर आपण माप घेतले तर कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ बघा आणि तुम्हाला कोणत्या समस्याचे व्हिडिओ टाकायचे त्याचे तुम्ही कमेंट करा. तर चला पूर्ण आपण माप घेऊ. तर हे आहेत आपले ब्लाऊज पीस 2 आणि हा तिसरा. अगोदर आपण निस्त्री करून घेतली पूर्ण याला. आता याची पण कटिंग आपण एक सोबत 3 याची करणार आणि अस्तरची पण एक सोबत 3 करणार कटिंग. तर व्हिडिओ पूर्णच पहा कारण आता गर्दी भरपूर आहे, त्याच्यामुळे मग अशाच पद्धतीने कामं करावं लागणार आहे. एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत आणि याच्यामध्ये काहीच बदल नाही म्हणजे बाही एकसारखी आहे, गळा एकसारखा आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मग आपण करू शकतो. अगोदर एकसारखा आखून घेणार म्हणजे एकसारखा आपण पूर्ण कट केले. जसं की तुम्ही बघू शकतात, मला थोडंसं डाऊट आला कारण कॅमेऱ्यामध्ये थोडंसं दिसत नव्हतं. मी खालीवर केलं पण हे 2 अस्तर आहे एकसारखेच आहेत, दोन्ही पण पाहू शकतात. आणि हे 80 पॉईंट आहे. तर मग मी याला वरच ठेवते, खाली ठेवत नाही कारण मी अगोदर खाली घेतलेलं. कधी पण एक सोबत ब्लाऊज कटिंग करताय तर एकदम काळजीपूर्वक करा कारण अस्तरवर जी आपली कटिंग असते ती मेन कटिंग असते. बऱ्याच ताईंचे चांगले कमेंट येतात तर त्यांना सगळ्यांना थँक्यू बोलते. एक सोबत कटिंग करायची बोलले की तुम्ही किती पण ब्लाऊज एक सोबत कटिंग करू शकता. तर चला आपण सगळ्यात अगोदर उंची टाकू. उंची आहे कस्टमरची 13 तर आपण 14 इंचावर घेऊया. 14 इंचावर एक आपण मार्किंग केली. 80 पॉईंट कपडा आहे तर मग पुढं पण चेक केलं आपल्याला पुरतंय की नाही. त्याच्यानंतर आपण एक लाईन आखून घेतली. आता 33 चेस्ट आहे तर 5.25 इंच आपण शोल्डर घेऊया. 5 इंच आपण मोंड्यासाठी घेतले. 33चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. चौथा भाग येतो 16.5 इंच आणि दुसरा भाग 16.5 येतो आणि 7.25 आला आहे आपला चौथा भाग. तर जेवढा आपल्याला चौथा भाग आला तेच टाकायचा आहे. नंतर आपण शिलाई मार्जिन याच्यामध्ये आवडीनुसार ॲड करू शकतो. तर मी 2 इंच ॲड करते हर एक ब्लाऊजमध्ये. अर्धा इंच मी पाठीमागं आले. त्याच्यानंतर आपल्याला तिरकी लाईन एक आखून घ्यायची आणि 1.5 इंच 1 इंचावर आपल्याला एक पॉईंट द्यायचा. जसं की पाठीमागचा भाग 1.5 इंचावर आणि फ्रंट हा 1 इंचावर. नंतर आपण याला अशा पद्धतीने आकार देऊ शकतो. आता गळा घ्यायचा आहे आपल्याला 2.25 इंच किंवा 2 इंच. 2.25 जरी घेतला तर एकदम परफेक्ट आहे. आता आपण हा पाठीमागचा भाग घेतोय तर मग 8.5 इंच आपण गळा घेतला आहे. 8 इंच होऊन जाईल आणि थोडासा ब्रॉड घेऊ. 3 इंच घेऊ खाली. 2.25-3 इंच जरी घेतला तरी परफेक्ट आहे. आता त्याच्यानंतर आपण कंबर घ्यायचे 28. 28चा चौथा भाग येतो 7 इंच आणि डायरेक्ट 2.5 इंच घ्या. त्याच्यामध्ये 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन राहून जाते. परत एकदा आपण एक मार्किंग करू आणि ही मार्किंग आपण याला जोडून घेऊ म्हणजे हा 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. अशा पद्धतीने आपला पाठीचा भाग एकदम व्यवस्थित तयार झाला आहे. आता आपण एक सोबत 3 ब्लाऊजची कटिंग करतो आहे. तर ज्यावेळेस गर्दी असेल त्यावेळेस मी हीच ट्रिक वापरते कारण भरपूर अशी गर्दी आहे आणि सगळ्यांचे 2-2, 3-3, 4-4 ब्लाऊज असेच चालू आहेत.
हा झाला आपला पाठीचा भाग. आता याच्यामध्ये मी हे 3 जे आहेत 2 भाग आहेत हे मी बाजूला करून ठेवते आणि याच्यामध्ये असं पलटी करणार आणि हा जो भाग आहे याच्यावर ठेवणार. एकदम परफेक्ट आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. नंतर आपण चेक करूया, कारण खालच्या साईडला कमी जास्त व्हायला नको. आणि जसं आहे तसं मग आपण आखून घेऊ. आता प्रिन्सेसमध्ये 80 पॉईंटवर पण हा ब्लाऊज अस्तरवर कट झाला आहे. उंची बघू शकतात तुम्ही, आपण उंची पण व्यवस्थित टाकली, एवढी काय कमी टाकलेली नाही. ही मार्किंग जी आहे ती आपण याला जॉईन करून घेऊ आणि नंतर आपण अर्धा इंच इथपासून खाली येऊ, कारण आपल्याला हा फ्रंटला मुंडा आतमधून द्यावा लागतो. बरोबर. आता हे जे कडेचं आहे आपण हे सगळं काढून टाकू. त्याच्या अगोदर आपल्याला ह्या मार्किंगपासून एकदा चेक करायचं आहे 5.25 वर आपलं शोल्डर आले का, बरोबर आले. आपण जेवढा गळा घेतला तेवढाच आपल्याला गळा घ्यायचा आहे. 2.25 गळा घेतला तर आपण 2.25 गळा घेऊया. फ्रंट गळा आपल्याला घ्यायचा आहे 6.5 इंच. गळा 6 इंचाचा होऊन जाईल. ज्या वेळेस आपण फ्रंट नेक कमी घेतो तर त्यावेळेला व्यवस्थित दिसण्यासाठी काय करायचं आहे, समजा वरती आपण 2.25 घेतले तर निदान खाली आपण अर्धा इंच, पाऊण इंच एवढं तरी जास्त घ्यायचं आहे, म्हणजे त्याला आकार व्यवस्थित येऊन जातो गोलमध्ये आणि व्यवस्थित घातल्याच्या नंतर पण छान दिसतो. आता कंपल्सरी आपण साईज कोणती पण असू द्या 1 इंच जास्तच घेतो आहे. जसं की मी याच्यामध्ये पण 1 इंच जास्तच घेतलं आहे. वरून येऊया 10.5 इंच पॉईंट. आता अर्धा इंच वरती जाईल, 10 इंचावर हा पॉईंट येतो. 33 साईज आहे, तर आपण याच्यामध्ये काय करायचं आहे, 3 इंचाचा तरी हा पॉईंट आला पाहिजे. तर ही लाईन आपण वरती घेऊ आणि आता याच्यामध्ये काय करायचं आहे, आपण इथपासून घेतले 3 इंच, आपण याच्यामध्ये 2 इंचाचाच टक्स घेऊ, कारण जास्त पण हेवी चेस्ट नाही. जसं तुम्ही हेवी चेस्टमध्ये ब्लाऊज शिवता त्यानुसार तुम्ही टक्सचा वापर जास्त करा. आणि तीच लाईन आपण तिरकी घेऊ शकतो किंवा याला आकार पण देऊ शकतो. जसं की पाहू शकतात आपण याला सुंदर पद्धतीने आकार पण दिला आहे. आता जे मी 2 इंच घेतले हे ते आपण याच्या बाहेर घ्यायचं आहे 2 इंच, पाहू शकतात. आणि नंतर मग आपण इथं तिरका जोडून घेऊ. थोडंसं इथं कट झाले, काही हरकत नाही. आता नंतर आपण ही तिरकी लाईन याला जोडून घ्यायची आणि ही तिरकी लाईन याला जोडून घ्यायची, जसं की मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने. आता नंतर आपण याची कटिंग करू. कटिंग पण इझी आहे. याच्या अगोदर पण मी भरपूर सारे व्हिडिओ प्रिन्सेसमध्ये तुम्हाला दाखवलेत आणि कस्टमरच्याच कामावर मी तुम्हाला दाखवते, हे लक्षात घ्या. आता आपण हे जे निळा कपडा आहे हा सगळा काढून टाकू, कारण आपलं माप तिथपर्यंत नाही. म्हणजे पाहू शकतात, जे आपण एका ब्लाऊजला वेळ देतो त्याच वेळामध्ये आपले 3 ब्लाऊज कट झाले. म्हणजे तुम्ही 32 आणि 33 साईजमध्ये हे माप वापरू शकता. तर पाहू शकतात किती सुंदर पद्धतीने हे ब्लाऊज आलेत. आता याच्यामध्ये आपल्याला बदल काय करायचा आहे, ज्या वेळेस आपण आता बाही कटिंग करायची, बदल काय नाही करायचं, बाही कटिंग करायची. बदल मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार. आता बाही कटिंग करायला आता बाकीचे अस्तर जास्त होते, याच्यामध्ये फक्त एकच अस्तर कमी होतं. म्हणजे 80 पॉईंटमध्ये पण आपण डायरेक्ट कटिंग केली तर आपल्याला अस्तर पुरले, कमी जास्त काही झालं नाही. आता आपण याची बाही कटिंग करू. आता त्याच्या अगोदर आपल्याला कोणतं माप घ्यायचं आहे, 33 साईजमध्ये आपण बाही कटिंग करतोय, तर आपल्याला तिरकं माप काढायचं आहे. ते आहे जवळजवळ 7 इंच, म्हणजे आपल्याला 8.5चे घडे लागते.
आपण अगोदर असं चेक करू 4 फोल्डमध्ये 8.5चे घडे निघते का. निघत असेल तर चांगली गोष्ट आहे, 8 इंच आहे. होत नाही तर आपल्याला जॉईंट द्यायचं आहे. आपलं माप किती आला, जवळजवळ 7.25 बसते. 7.25 इंचावर आपण एक मार्किंग करू आणि त्याच्यानंतर 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन तर राहून जाते. आता याच्यामध्ये अगोदर कधी पण एकसारखं लाईन आखून घ्या, म्हणजे आपली कटिंग एकदम परफेक्ट होऊन जाईल. आणि हे कट करायचं आहे आपल्याला. पाहू शकतात. आता त्याच्यानंतर आपण जेवढी बाही आहे त्यानुसार आपण बाही घेणार. बाही आहे कस्टमरची 7 इंच, तर आपण याच्यामध्ये 8 इंचाची बाही घेऊ. 8 इंचावर आपण एक पॉईंट दिला, नंतर सरळ आखून घेतलं. 7.25 वर एक आपण मार्किंग करायची. ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची वरपर्यंत आणि नंतर आपल्याला समोरून 3 इंच तरी खाली यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवढा दंडघेर आहे त्याच्यामध्ये आपण 2 इंच मिक्स करू शकतो. दंडघेर आहे 5 इंच, त्याच्यामध्ये आपण 2 इंच मिक्स करायचं आहे. त्यानंतरचे 2 इंच मिक्स केले ते आपण बाहेरच्या लाईनला अटॅच करायचे. आणि हे जे आहे माप आपलं फिटिंगचं ते 7.25च्या लाईनला अटॅच करायचे. त्याच्यानंतर आपण इझीमध्ये आकार देऊ शकतो. जसं की पाहू शकतात तुम्ही, कमी वेळामध्ये आपण खूप सुंदर पद्धतीने बाही कटिंग केली. आता इथं आलं फक्त ना एकदम नॉर्मल जॉईंट, तर याच्यासाठी इथं टच करायचं आहे आपली बाही कोणती परफेक्ट आहे, म्हणजे ही परफेक्ट आहे आणि इकडच्या बाजूने आपल्याला जॉईंट द्यायचं आहे. तर हेच आपण बाही दुसऱ्या याच्यावर ठेवून अशा पद्धतीनेच कटिंग करायची. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.